हो, मी केस पेपर्स पाहिलेत सगळे. काही हरकत नाही आहे. एकदा मला हॉस्पिटलमध्ये त्यांना येऊन भेटायला सांगा. मी बघतो पुढचं. ओके. विक्रांत, तू गीता काकींसमोर सगळं सावरून घेतलंस म्हणून बरं झालं. मला जाम टेन्शन यायला लागलंय रे. म्हणून कधी काय प्रश्न विचारेल काहीच सांगता येत नाही. आणि त्यात तू गीता काकींना सांगून ठेवलंयस टेस्ट झाल्यावर कन्फर्म करून सांगतो म्हणून. तर बघ ते माझ्या कशा मागे लागतात. टेस्ट झाल्या का, टेस्ट झाल्या का. त्याच नाही, आई सुद्धा मागे लागतील आता. पण आजींसमोर मी काय बोलणार आहे. विक्रांत, वाट लागली माझी. हो, बघूया आपण. अरे मला खाली जायला सुद्धा भीती वाटते विक्रांत. तर सगळ्यांना कळलंय, त्याच्यामुळे सगळे मला प्रश्न विचारणार आहेत. आणि त्यात सगळ्या बायकांचा अनुभव, त्याचं जास्त टेन्शन आलंय मला. मोनिका, आय अंडरस्टँड. मी एक काम करू, मी सगळ्यांना सांगून टाकते की पहिला महिना आहे म्हणून. म्हणजे घरी ते पटण्यासारखं आहे ना. नको, खोटं सांगू नकोस. काय खरं सांगू. काहीतरी बोलून वेळ मारून न्यायची. मला माहिती आहे हे कठीण आहे, पण दुसरा इलाज नाहीये आपल्याकडे. अरे पण समजा सांगितलं की पहिला महिना आहे तर ते पटण्यासारखं आहे ना सगळ्यांना. मी म्हटलं ना, खरं बोलणं आपल्याला आता शक्य नाहीये. तर ऍटलिस्ट आपण खोटं तरी नको सांगायला. त्यावेळेस जे सुचेल ते बोलून वेळ मारून न्यायची. पुढचं पुढे बघू. विक्रांत, हे सगळं खूप स्ट्रेसफुल आहे. आणि तुला काय आहे रे, सगळ्यांना उत्तर मला द्यावी लागतात. हे बघ, हे सगळं मला पण फेस करायचंय. आणि या घरात खोटं बोलल्यावर काय होतं हे तुला माहित नाहीये. म्हणून हे सगळं तुला स्ट्रेसफुल वाटतंय. आपण आधीच एक गुपित लपवतोय, त्याचं ऑलरेडी बर्डन आहे. आता आणखीन खोटं नको प्लीज. मला हे नाही पटत आहे. पण आलीस का मोनिका? वाट बघत होते ग तुझी. का काय झालं आजी. इकडे ये. मला तुला काहीतरी ना विचारायचंय. विक्रांत, तू हॉस्पिटलला निघालेस? हो. मग तू जा, माझं हिच्याकडे काम आहे. विक्रांत, प्लीज थांब. प्लीज. नाश्ता वगैरे झाला तुझा? हा, मग जा ना. येतो. ये. ये ना. कसं वाटतंय? बरं वाटतंय. काहीच प्रॉब्लेम नाही. नाही, काही प्रॉब्लेम वाटलाच तर अलका आणि गीता आहेत, नाही तर मला सांग. हो नक्की. आजी, किचन मध्ये जाऊन आले. हा, थांब जरा थांब. काय घाई आहे? हा, हे घे. याच्यावर तुझ्या आजीचा नंबर लावून दे मला. का काय झालं. काय नाही, असंच बोलायचं आहे. आजीचा नंबर लावून दे. थँक्यू. हॅलो. हा, मालतीताई नमस्कार. विक्रांतची आजी बोलतेय, पार्वती. कशा आहात तुम्ही?
हो हो, मी सुद्धा बरी आहे. हा, मला ना अशा गोष्टी. एक मिनिट. अगं तू जा ना तुझ्या कामाला. मला बोलायचं ते मी आजीकडे बोलते. जा. हा तर मला असं बोलायचं होतं. ए वहिनी तू त्या दिवसासारखा रॉक पेपर सीजर्स खेळ ना. ए नको यार, आपण हाइड अँड सीक खेळूया. वहिनी तूच सांग, तुला कोणता गेम खेळायचा आहे? ए गेम्स वगैरे नंतर. आर्यन तू दूध नाही संपवलंस. दादाचं संपून झालं सुद्धा. आई मला नको ग. नाटकं नको येत माझ्या समोर. मोनिका यांनी जर का दूध संपवलं ना तरच ह्याच्याबरोबर खेळायचं बरं का. गुड बॉय. चल वहिनी आपण खेळूया. अरे बाळा अथर्व, एक काम करतोस, हो बाहेर जाऊन सगळ्यांना बोलावून आणतोस. हो. ए आजोबा बाबा. मोनिका, हा जरा अलका आणि गीतेला बोलव ग. हो. गीता काकी. आई. आलात का सगळे? मला तुमच्याकडे एका महत्वाच्या विषयावर बोलायचंय. काय झालं, आता मी मोनिकाच्या आजीशी बोलत होते, तेव्हा त्या मला म्हणाल्या की यावर्षी त्यांच्याकडे गणपती आहे, पण पुढच्या वर्षीपासून त्यांना गणपती आणणं जमणार नाही. म्हणजे ती दोघच, म्हातारी आणि एक नात. तर ते म्हणाले की आम्ही आमचा गणपती आणायचं बंद करणार. तर मी विचार केला की त्यांचा गणपती आपण आपल्याकडे का नाही आणू. तसे त्यांच्याबरोबर आता आपले संबंध जुळलेले आहेतच. आणि तुम्हालाही माहिती आहे की लग्न हे 2 घरात होतं. त्यामुळे ती जवळीक आहे, तो संबंध आहे, ते आपले व्याही आहेत. की त्यांचा गणपती आपण आपल्याकडे आणायला काय हरकत आहे. नाही, हा निर्णय आपण सगळे मिळून घेऊया का, म्हणून मी तुम्हाला बोलवलं. मला तर बाई खूप आवडेल हं गणपती घरी आणला तर. माझी फार इच्छा होती घरात गणपती असावं म्हणून. मी पण करेन सगळं उत्साहाने. गणपतीचं सगळं सागर संगीत व्हायला हवं, तेव्हा सगळे मिळून कराल ना तुम्ही. हो. माझा फुल सपोर्ट आहे. बरं मी आता पळू, क्लासला उशीर होतो. हो. येतो. मी बघतोय देशपांडे मात्र नशीबवान आहेत बरं का. हे असे प्रेमळ व्याही, तेही मुलीच्या सासरचे. नानू, तूही मदत कर मधूला. त्याच्या एकट्यावर नको सगळं. हो, मी बसतो दुकानात. आता तयारी करायची आहे, तेव्हा पटापट सगळ्यांनी कामाला लागायचं. आजी थँक्यू सो मच. आजी आजोबांना खूप बरं वाटेल. अगं थँक्यू कसलं, आपलेच आहेत ते सगळे. हो आजी. जा लवकर. पहिली तुम्हाला सांगते, मला ना इतका उत्साह आला ना या सगळ्याचा. अगो बाई, उत्साह मला तर इथे धडधडायला लागले. हो म्हणजे तुला माहितीये का आपल्याला किती कामं करावी लागणार आहेत. झेपेल ना आपल्याला.
हो हो वहिनी, टेन्शन कशाला घेताय तुम्ही? मी आहे ना, मी करेन सगळं. आपण एक काम करूया का, आत्ताच लागूया का तयारीला? काय करूया? या द्या. मधु काकांनी सांगितलं होतं ना करायला. हे बघा, आपण ठरवून घेऊया की कुठलं कुठलं साहित्य लागणार आहे आणि किती लागणार आहे. हो हो. म्हणजे बघ, नैवेद्य करायचा आहे, प्रसाद, फळं, सजावट आणि गणपतीची मूर्ती. मी काय म्हणते, सजावटीचं ना आपण आपल्यावरती नकोच घेऊया, ते आपण मोहनला सांगूया करायला. आणि मूर्तीचं म्हणाल तर विजय भाऊजी आहेत ना, ते म्हणाले ना मी मगाशी सांगतो कोणाला तरी. हो हो, मी विसरलेच की. चला, म्हणजे टेन्शनच गेलं. हो वहिनी, टेन्शन कशाला घेताय? उलट ही जी अख्खी प्रोसेस आहे ना, ही एन्जॉय करायला पाहिजे. परीक्षा थोडीच आहे ही. अगं, परीक्षाच असते. गणपती बसवायचा म्हणजे परीक्षाच असते. सगळं कसं देवाचं व्यवस्थित व्हायला हवं ग. मला तर असं वाटतं आपण उगीच नाही, म्हणजे पटकन हो म्हणालो का आईंना. काय झालं? अगं मोनिका, तुला माहितीच असणार की गणपती बसवताना काय काय करतात ते. तू आम्हाला मदत करशील ना? हो, म्हणजे साधारण सगळं सांगू शकते मी तुम्हाला. पण मोदक मात्र मी करणार हा. मी ना लग्नाआधी माझ्या आईकडनं अगदी हौशीनं शिकून घेतले होते. काकी, मला सुद्धा शिकायचे. हो बहिणी, आपण ना मानसीलाही बोलून घेऊया. नाही म्हणजे मोनिकाकडून आपल्याला फार काम करून घेता येणार नाही ना, मग मानसीचाही हातभार लागेल नाही का? हो हो. पण मला एक कळत नाही, एका संध्याकाळी तेवढी सगळी तयारी कशी काय होणार? नानू, उगाच नन्नाचा पाडा नको रे लाव. सगळी कामं कशाची चुटकी सरशी होतील बघ. तू बघ, विजयाला बघ, त्याला लाव कामाला. मधू, मला एक कळत नाही की माईनं त्या देशपांड्यांचा गणपती इथे आपल्या घरात कशाला सुरू करायचा? आपल्याला आपला दळवींचा गणपती नव्हता का सुरू करायला? आईला सांग तसं लगेच जाऊन जा. नाही, नको. नाहीतर माझेच कान उपटून ती मला वेगळ्या मखरात बसवायची. बरं झालं यालाच कळलं ते. काका काका, आम्हाला पण मदत करायची आहे. होय का? या. करा करा. 2 गोळ्या तरी. काय मदत करणार तुम्ही? तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघे ना मोदक खायचं काम करा. हे घ्या. बाकी सगळ्या कामाला आहे ना आपला नानू मामा. बघ नानू, या मुलांच्या तिकडे केवढा उत्साह आहे. हे बघा, माझं झालं सुद्धा पहिलं काम, आणि ते सुद्धा फोनवर. आलं सजावटीचं सामान. या 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 या. श्रद्धा, भक्ती आणि तत्परता म्हणतात ती हीच. भक्तीचे 2000 झालेत, ते द्या. नंतर देतो रे. काका, आम्हाला तुम्ही मोठे गणपती बघायला न्याल? हो, नाही ना. प्रॉमिस? हो नक्की, प्रॉमिस प्रॉमिस. बोला गणपती बाप्पा. हे घ्या. हे बघ, हे तुझं सगळं झालं ना की इथे माळा लावून घ्यायच्या. सगळ्या अशा सरळ आल्या पाहिजेत, कळलं? हा. माई, ही 5 प्रकारची फळं, हे नारळ. तुम्ही सांगितलं तेवढं आलेलं होय आहे. होय. वा. आता काम राहिलंय मूर्ती आणायचं. ते झालंय. आहेत म्हणजे ओळखीचे, होऊन जाईल ते. अरे, मोहन कुठे दिसत नाही? तो आला नाही की काय? 7 वाजून गेले. क्लासमधून आला नाही वाटतं अजून. फोन लाव, फोन लाव. हॅलो, मोने, आहेस कुठे? काय मीटिंग? कसली मीटिंग? बर, ठेवते ठेवते. काय म्हणाला ग? मीटिंग मध्ये आहे. आई, बाबा त्या बर्थडे पार्टीला गेले ना? अथर्व, काही काय बोलतोस तू? आणि किती वेळा सांगितलं तुला मोठी माणसं बोलत असताना मध्ये बोलायचं नाही म्हणून? आई, तुम्हाला काही हवं असेल तर मला सांगा, मी आणून देते तुम्हाला. काय नाही, बाकीचे लागा आपापल्या कामाला. लागा. काहीतरी गडबड आहे. काय झालं माई? डोकं दुखतंय का?
डोकं सटकलंय माझं. काय झालं? मोहन खोटं बोललाय माझ्याशी. मीटिंगला गेलाय ना? अथर्व खरं तेच बोलून गेला. लहान मुलं नेहमी खरं बोलतात. तू माझ्या जागी असती तर काय केलं असतं मोनिका? मोहन जे खोटं बोलला माझ्या बरोबर, तुला काय वाटलं असतं? तरी मी सगळ्यांना नेहमी सांगते, माझ्याशी खोटं बोलू नका. मला मापात पाप आवडत नाही. विश्वास ठेवला ना माणसांवर की माणसं अशी वागतात. विक्रांत, झोपलायस का? ऐक ना, मला झोप येत नाहीये. तुझी तब्येत ठीक आहे ना? तब्येत ठीक आहे, पण मला जरा टेन्शन आलंय. मला ना आजींची भीती वाटतेय. आजी ना आज खूप अपसेट होत्या. त्या म्हणत होत्या की त्यांना खोटं बोललेलं आवडत नाही. मोहन काकांवर चिडल्या होत्या त्या. आय थिंक मीटिंग सांगून पार्टीला गेले होते ते. आजीला खोटं बोललेलं आवडत नाही हे मी तुला आधी पण सांगितलं होतं. मग आता काय करायचं? मग त्यांना कळेल की मी म्हणजे आपण खोटं बोललोय, तेव्हा ते काय करतील? हे बघ,